तेव्हा ती फक्त तुमच्याशी गप्पा मारेल. तुम्ही आहातच अशा. तुम्ही जसं सगळ्यांना कम्फर्टेबल करता तसं तुम्ही तिलाही कराल. तुम्हा दोघींमध्ये खूप छान मैत्री होईल याची खात्री आहे मला. एक मिनिट, माझा फोन वाजतोय, मी आलेच. मैत्री मैत्री म्हणे, तिची आणि माझी काही बरोबरी तरी आहे का? या घरात लग्न करून येते हेच नशीब आहे तिचं. लग्न करून येऊ दे. माझी सून म्हणून या घरात आली ही केवढी मोठी चूक केली आहे हे तिला लग्न झाल्यानंतर कळेल. येऊ दे, लग्न होऊन घरात येऊ दे. मला न सांगता गेलीयस ना, लग्नानंतर उठता बसता माझी परवानगी घ्यावी लागेल की नाही बघ तिला. दिवस रात्र काम करावं लागलं तरी चालेल, पण या बाबतीतल्या सगळ्या न्यूज माझ्यापर्यंत पोहोचायलाच हव्या, आपल्या चॅनलपर्यंत पोहोचायलाच हव्या. डू यू गेट दॅट? काहीतरी खूप मोठं घडणार आहे, खूप मोठं. वाईट काम करणारे अचानक ॲक्टिव्ह झालेत आणि या गोष्टीची भनक स्पेशल क्राईम युनिटला लागली आहे. पण या बाबतीतल्या सगळ्या न्यूज आपल्यापर्यंत यायलाच हव्या. आपली सगळी यंत्रणा कामाला लाव मोना. जे काही डिटेल्स मिळतील ते आपल्यापर्यंत आणायचे, मला फोन करायचा, कितीही वाजले असले तरी मला लूपमध्ये ठेवायचं. डू यू गेट दॅट? गेट टू वर्क. या, कीप मी पोस्ट. युवराज, हाय. हाय. काय झालं? नाही, मी आता बाहेर जात होतो निशी सोबत. आम्ही गरबा खेळायला जातोय. गो एन्जॉय. येस. एक मिनिट. सॉरी, मी सांगायला कम्प्लिटली विसरून गेले. दसऱ्याच्या दिवशी काही कामं ठेवू नकोस. तू, मी आणि निशिता आपण नवरात्रीची पूजा त्याच्यासाठी जाणार आहोत. निशिताला हा निरोप देशील, ओके? हो, देतो. आणि एक मिनिट, व्हॉट आर यू वेअरिंग? काय झालं? हे काय कपडे घातले? तू गरबा खेळायला चाललायस ना? काहीतरी इंडियन घाल. कम ऑन, गो. 1 सेकंड. हाँ बोल सोना. हाँ, हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. येस. आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंट मधून आलेलो आहोत. काय झालं सर? तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. मी नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. म्हणजे समजून घ्या मला. सर, आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. मॅडम, तुम्ही कॉपरेट करा, ही तुमची ड्युटी आहे. तुम्ही मेडिकल स्कॅम मध्ये लाच घेतली अशी लीड आम्हाला मिळाली आहे. सर, या स्कॅम बद्दल मला लीड मिळाली होती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच होते. ऑलमोस्ट त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले, मग मी लाच का घेईन? सर, मला काय मॅडम? या पैशासाठी तुम्ही वर्दी बदनाम केलीत वसुधा मॅडम. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरे, यू आर करप्ट. मोठ्या तोऱ्यात चालायची पोलिस खाक्या दाखवत, शेवटी काय केलं? लाचच खाल्ली ना.
ताऱ्याने बाळा, तुझी आई निर्दोष आहे. तू काही काळजी करू नको. सगळं काही ठीक होईल. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? येस बॉस. निशी केवढी गोड दिसतीये ना. चला मग आता निघू का आम्ही? येस. जिजू जिजू थांबा. असं कसं? हे घ्या. नाही नाही, हे कशासाठी? नको नको. अहो असं काय करताय? घ्या हो. अहो काही न घेता आम्ही कसे जाऊ देऊ तुम्हाला? हो बाबा मम्मा लेट होतोय, आम्ही निघू? हो हो, निघा निघा, उशीर होतोय. येस. हा या. ठीक आहे, मी जरा घरातली सिच्युएशन हँडल करून निघते. आपण सगळेजण तिकडेच भेटूयात. येस बॉस. बॉस